या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका। जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही। त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, त्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड करण्यासाठी शासनाकडून खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती 6 हप्त्यांचे वितरण हे करण्यात आलेले आहेत आणि आता नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देखील मिळणार आहे। आता या महिन्यामध्ये 14 तारखेला मकर संक्रांतीचा सण आहे आणि या सणानिमित्तच आता लाडक्या बहिणींना शासनाकडून खूप मोठे गिफ्ट हे देण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही अतिशय गोड होणार आहे। तर कशा पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड होणार आहे, लाडक्या बहिणींना 7व्या हप्त्याचे पैसे हे कधी जमा होणार आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार। या तारखेला बहिणीच्या खात्यात 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार, परंतु फक्त याच बहिणींना मिळणार लाभ। तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे हे कधी जमा होणार आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी मकर संक्रांत ही बहिणींची गोड होणार आहे, तसेच परंतु फक्त याच बहिणींना मिळणार लाभ, म्हणजेच या ठिकाणी कोणत्या बहिणींना लाभ हा मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, गेल्या वर्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा झाले, म्हणजेच 2023 मध्ये हे पैसे महिलांच्या खात्यावरती जमा झाले। आता महिलांना नवीन वर्षामध्ये म्हणजेच 2025 मध्ये देखील हे पैसे मिळणार आहेत। जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि आनंदाची बातमी म्हणजे तो हप्ता आता संक्रांत सणाचे औचित्य साधून महिलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सरकारकडून संक्रांत निमित्ताने हप्ता हा जमा केला जाणार असल्याची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची राज्यभरात प्रचंड चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9000 रुपये मिळाले आहेत, म्हणजेच आतापर्यंत या योजनेचे 6 हप्ते महिलांना मिळाले आहेत आणि आता जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा करण्यासाठी सरकार संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत ही गोड होणार आहे आणि ज्यांना अगोदर पैसे आले नसतील त्यांना देखील पैसे मिळणार आहेत। त्यामुळे सर्वच महिलांची संक्रांत या ठिकाणी गोड करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे। परंतु तरी देखील काही महिला अशा आहेत की ज्यांना हप्ता हा मिळणार नाहीये, तर त्या महिला कोणत्या आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। म्हणजेच मित्रांनो, आता 2 दिवसांवरती मकर संक्रांतीचा सण आहे आणि या सणाचे औचित्य साधूनच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। सोबतच मित्रांनो, अशा प्रकारची माहिती देखील मिळालेली आहे की मकर संक्रांती निमित्त महिलांना शासनाकडून एक स्पेशल गिफ्ट देखील दिले जाणार आहे आणि ते गिफ्ट म्हणजे या ठिकाणी शासनाकडून लाडक्या बहिणींना 3000 रुपये देखील मिळण्याची शक्यता आहे। म्हणजेच मित्रांनो, ज्याप्रमाणे या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने महिलांना भाऊबीजेचे गिफ्ट म्हणून या ठिकाणी ॲडव्हान्स हप्ता हा देण्यात आलेला होता, अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी देखील आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने तसेच नवीन वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी बहिणींना सरकारकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे। सोबतच या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यावरती संक्रांत निमित्ताने जमा करण्याची शक्यता आहे। मित्रांनो, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात ही जुलै महिन्यापासून केली होती। त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया ही राबवून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा केलेत। अशा प्रकारे आता डिसेंबर 2024 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यावरती 9000 रुपये जमा केले आहेत। गरीब आणि गरजू महिलांसाठी ही योजना खूपच चांगल्या प्रकारची अशी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत ही मिळत आहे आणि मित्रांनो, पुढील 5 वर्षे तरी या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे। परंतु अशातच काही लाडक्या बहिणींना मोठा झटका देखील बसणार आहे। त्यांना हप्ता हा मिळणार नाहीये, त्यांचा लाभ हा कायमचा बंद देखील होऊ शकतो आणि त्याचे काय कारण आहे हे देखील आपण पुढे पाहणारच आहोत। पण आता कोणत्या महिलांची संक्रांत या ठिकाणी गोड केली जाणार आहे, कोणत्या महिलांना या ठिकाणी संक्रांतीचे गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे, संक्रांत निमित्त महिलांना 1500 रुपये मिळणार आहेत की 2100 रुपये मिळणार आहेत,
सोबतच महिलांना या ठिकाणी सरकारकडून गिफ्ट देखील दिले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना संक्रांतीला एकूण 1507व्या हप्त्याचे 1500 रुपये प्लस जर या ठिकाणी संक्रांतीचे गिफ्ट मिळाले तर 3000 रुपये गिफ्टचे असे एकूण 4500 रुपये जमा होतील। त्यामुळे महिलांची संक्रांत ही खरोखरच गोड होणार आहे। आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडला आहे आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे, म्हणजे 7व्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना आहे। पण तो हप्ता किती तारखेला जमा होणार आहे याकडे महिलांचे लक्ष हे लागून आहे आणि आता 2 दिवसात संक्रांत देखील आहे। त्यामुळे सरकार संक्रांत निमित्ताने महिलांच्या खात्यावरती योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे जमा करेल अशा प्रकारची आशा सर्वच महिलांना लागलेली आहे। कारण की आता राज्य सरकार बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे। कारण की राज्य सरकार बहिणींना मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून महिलांना 7व्या हप्त्याचे पैसे देणार आहे। कारण की मित्रांनो, या ठिकाणी मागील जे काही हप्ते महिलांना मिळाले आहेत अशा सणासुदीच्या दिवशी महिलांच्या खात्यावरती सरकारने हे हप्त्यांचे पैसे जमा केले आहेत। त्यामुळे आता देखील मकर संक्रांतीच्या निमित्ताने या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे जमा केले जाऊ शकतात आणि नाहीतरी या ठिकाणी 7व्या हप्त्याची वेळ झालेलीच आहे। त्यामुळे आता या ठिकाणी 7व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यासाठी मकर संक्रांती सणाच्या मुहूर्तासारखा दुसरा मुहूर्त या महिन्यामध्ये नसल्यामुळे मकर संक्रांतीलाच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। त्यामुळे या मुहूर्तावर जर महिलांच्या खात्यात 7व्या हप्त्याचे पैसे जमा झाले तर खरोखरच महिलांची संक्रांत ही आणखीनच गोड होणार आहे। दरम्यान पुढील 2 दिवसात 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे। याच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींना पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता ही लागलेली आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेतील काही लाभार्थी महिलांची अर्जांची छाननी सरकारने सुरू केली आहे। त्यामुळे ज्या महिला या ठिकाणी निकषात बसणार नाहीत त्या महिलांना यापुढील हप्ता हा बंद होणार आहे। सोबतच मागे जर त्यांना या योजनेचे हप्ते मिळाले असतील, म्हणजेच ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना जर मागे काही हप्ते मिळाले असतील तर ते पैसे देखील अशा महिलांना सरकारला परत करावे लागणार आहेत। यात राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत ज्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत। तसेच बऱ्याचशा महिला या संजय गांधी तसेच इंदिरा गांधी योजनेचा लाभ देखील घेत आहेत। अशा महिलांचा अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे। कारण सरकारने ज्या महिला सरकारच्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 1500 रुपये मिळणार नाहीत अशा प्रकारचे नियम हे बनवलेले आहेत। त्यामुळे अशा महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे आणि या महिलांना लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता मिळणार तर नाहीच आहे, सोबतच त्यांना पुढील हप्ते देखील मिळण्याची शक्यता नाहीये। परंतु ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत, म्हणजे ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहेत आणि त्यांना अगोदर या योजनेचे लाभ मिळालेले आहेत, त्या महिलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाहीये। आणि अशा एकूण 1,40,00,000 महिला ज्या या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यांची मात्र संक्रांत निश्चितच गोड होण्याची शक्यता आहे। कारण की सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे। कारण की मागील हप्ते पाहता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती अशाच प्रकारचे सणासुदीचे औचित्य साधून महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे हप्ते शासनाकडून जमा करण्यात आले होते। उदाहरणार्थ लाडक्या बहिणींना एक हप्ता हा रक्षाबंधनाच्या वेळीच देण्यात आला होता। त्याच्यानंतर दिवाळीच्या अगोदरच म्हणजेच भाऊबीज सणाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील जमा झाले होते। आणि त्याच प्रकारे आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला मकर संक्रांती सारखा सण जो आहे त्या सणाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 7व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची माहिती ही मिळालेली आहे।